बायोटेक्नॉलॉजी प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस. पहिल्यांदा बायोटेक्नॉलॉजी काय आहे ते बघून घेऊ. त्याचं बायोटेक्नॉलॉजीकडे बघण्याचे दोन व्ह्यूज आहेत, ट्रेडिशनल व्ह्यू आणि मॉडर्न मॉलिक्युलर व्ह्यू. ट्रेडिशनल व्ह्यूनुसार यूज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑर देअर एन्झाईम्स फॉर मेकिंग प्रोडक्ट्स ऑर प्रोसेस युजफुल टू ह्युमन. जसं की कर्ड तयार करणे, बियर, ब्रेड मेकिंग, इडली, डोसा वगैरे वगैरे तयार करण्यासाठी. मॉडर्न मॉलिक्युलर व्ह्यू काय म्हणतो, प्रोसेस विच यूज जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स टू प्रोड्यूस प्रोडक्ट्स ऑर प्रोसेस युजफुल टू ह्युमन्स ऑन लार्ज स्केल. ॲज एक्झाम्पल आहे टेस्ट ट्यूब बेबी, DNA वॅक्सिन्स, सिंथेसायझिंग अ जीन अँड यूजिंग इट, आणि परत करेक्टिंग ऑफ डिफेक्टिव्ह जीन्स वगैरे वगैरे. ट्रेडिशनल हायब्रिडायझेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल ब्रीडिंग मध्ये लिमिटेशन्स काय असतात तर व्हेरी फ्यू लीड टू इन्क्लुजन्स अँड मल्टिप्लिकेशन ऑफ अनडिझायरेबल जीन्स अलॉंग विथ डिझायर्ड जीन्स. This is overcome by genetic engineering where only one or a set of desirable are introduced into host without introducing undesired genes. Sexual reproduction permits variations. तेज asexual reproduction preserves genetic information. हे कन्सेप्ट महत्त्वाचं आहे. आता या अनुषंगाने युरोपियन फेडरेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी EFB नी बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन दिली आहे. इंटिग्रेशन ऑफ नॅचरल सायन्सेस अँड ऑर्गॅनिझम, सेल्स, पार्ट्स अँड देअर ऑफ ऑर मॉलिक्युलर ॲनालॉग्स फॉर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस इज कॉल्ड अ बायोटेक्नॉलॉजी, असं त्यांनी सांगितलं. आता प्रिन्सिपल्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी काय आहेत तर ते दोन आहेत. पहिलं जेनेटिक इंजिनिअरिंग आणि दुसरं बायोप्रोसेस इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये अल्टर द केमिस्ट्री ऑफ जेनेटिक मटेरियल, परत इंट्रोड्यूस्ड दीज इंटू ऑर्गॅनिझम्स, थस चेंज इन फिनोटाईप ऑफ होस्ट ऑर्गॅनिझम आपल्याला पाहता येतं. बायोप्रोसेस इंजिनिअरिंगमध्ये मेंटेनन्स ऑफ स्टराईल ॲम्बियन्स टू enable the growth of only desirable microbe किंवा eukaryotic cell in large quantities for manufacture of products like antibiotics, vaccines आणि enzymes. थोडक्यात जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम तयार करायचं आहे आणि बायोप्रोसेस इंजिनिअरिंगमध्ये त्या जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझमपासून प्रोडक्ट लार्ज स्केलवर घेण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत करायची आहे. टेक्निक्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग याच्यामध्ये पहिल्यांदा काय करतात, फॉर्मेशन ऑफ रिकॉम्बिनंट DNA म्हणजेच RDNA करतात. नंतर हे जे तयार केलेलं आहे जीन ट्रान्सफर किंवा RDNA ट्रान्सफर टू होस्ट. आणि तिसरं जीन क्लोनिंग म्हणजेच मेकिंग मल्टिपल कॉपीज ऑफ जीन इन होस्ट. आता हे नेमकं करतात कसं, पहिल्यांदा ते DNA मधलं डिझायरेबल जीन म्हणजे जीन ऑफ इंटरेस्ट म्हणजेच फॉरेन जीन आणि म्हणजेच एलियन जीन ह्यांना कट केलं जातं विथ द हेल्प ऑफ मॉलिक्युलर सीझर्स कॉल्ड अ रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. सोबतच जे काही वेक्टर DNA आहे ज्याचं नाव व्हेइकल आहे, जीन टॅक्सी किंवा जीन बस आहे, त्याला पण सेम रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसनी कट केलं जातं. आता ह्या दोघांना, या वेक्टर DNA आणि डिझायर्ड जीनला एकमेकांना लायगेशन किंवा जॉईनिंग ऑफ वेक्टर DNA अँड डिझायर्ड जीन बाय DNA लायगेज. DNA लायगेजलाच मॉलिक्युलर ग्लू असं म्हणतात. आता हे झाल्यानंतर रिकॉम्बिनंट DNA तयार होतं. आता या रिकॉम्बिनंट DNAला होस्टमध्ये ट्रान्सफर केलं जातं. होस्टमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर मग त्याचं पुढं रिप्रोडक्शन होताना जीन क्लोनिंग होतं. आता पहिल्यांदा एक कन्स्ट्रक्शन ऑफ फर्स्ट RDNA हे माहिती दिली NCERT मध्ये. 1972 मध्ये स्टॅनले कोहन आणि हर्बर्ट बोयर म्हणजेच कोहन आणि बोयरनी साल्मोनेला टायफिम्युरियम बॅक्टेरिया विच इज क्लोजली रिलेटेड टू E. coli यूज केलं होतं. त्यामधलं साल्मोनेलामधलं त्यांनी प्लाझ्मिड काढलं होतं. त्या प्लाझ्मिडला ॲज वेक्टर यूज केलं, त्याच्यावर रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस वापरलं आणि वेक्टर आणि रिक्वायर्ड जीन आहे त्यांना बाजूला काढलं.
परत तिथलंच साल्मोनेलाचं नेटिव्ह प्लाझमिड घेतलं आणि DNA लायगेजनी त्यांना परत रिकॉम्बिनंट DNA तयार केलं आणि ते ई कोलायमध्ये ट्रान्सफर केलं आणि मग जीन क्लोनिंग युजिंग होस्ट म्हणजेच ई कोलायचं DNA पॉलिमरेज यूज करून झालं. हे होतं फर्स्ट रिकॉम्बिनंट DNA फॉर्मेशन. आता या चॅप्टरचं प्रोग्रेस कसं होतं, टूल्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी 3 आहेत. पहिल्यांदा एन्झाईम्स झाल्यानंतर क्लोनिंग वेक्टर किंवा जीन टॅक्सी आणि ते झाल्यानंतर कॉम्पिटंट होस्ट आणि हे झाल्यानंतर डाऊनस्ट्रीमिंग प्रोसेसिंग लास्ट पार्ट येते. आता एन्झाईम्स आणि क्लोनिंग वेक्टरच्या मध्ये जेल इलेक्ट्रोफोरेसिस म्हणून एक पार्ट आहे, ते एक छोटासा पार्ट आहे. आता टूल्स ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये पहिलं टूल आहे एन्झाईम्स 2 आहेत, लायझेज आणि रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियेज. पहिल्यांदा लायझेज आर युज्ड टू ब्रेक सेल अँड ओपन फॉर आयसोलेशन ऑफ प्युरिफाईड जेनेटिक मटेरियल म्हणजेच DNA. आता जर आपल्याला न्यूक्लियसमधून DNA बाहेर काढायचं असेल तर पहिल्यांदा सेल वॉल डायजेस्ट करायला लागणार आहे, त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन, मग न्यूक्लियर मेम्ब्रेन, मग आपल्या हाताला न्यूक्लियस लागणार आहे, DNA लागणार आहे. मग आता सेल वॉल डायजेस्ट करण्यासाठी प्लांट सेल आणि अल्गल सेलमध्ये सेल्युलोजिक किंवा पेक्टोज वाली सेल वॉल आहे म्हणून सेल्युलोज आणि पेक्टिनेज हे 2 एन्झाईम लागतात. फंगल सेल वॉल आहे ती कायटिन पासून तयार असते म्हणून कायटिनेज एन्झाईम लागतं. बॅक्टेरियल सेलसाठी लायझोझाईम्स लागतं. नंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन डायजेस्ट करण्यासाठी डिटर्जंट्स लागतात, ते लिपॅजेज यूज केले जातात, लिपॅजेज. नंतर आता आतमध्ये आपण न्यूक्लियस DNA तर भेटला, पण DNA सोबत प्रोटीन्स पण आहेत, RNA पण आहेत. म्हणून मग आता प्रोटीनला डायजेस्ट करण्यासाठी प्रोटीएज आणि RNAला डायजेस्ट करण्यासाठी RNAज जसे की रायबोन्यूक्लियेज ह्यांना यूज करायला लागतं. आता हे सगळं आपल्याला काही दिसत नाही आहे, हे सगळं एका सोल्युशनमध्ये होतं आहे. मग आता आपल्याला DNA आयसोलेट करायचं तर त्यामध्ये चिल्ड इथेनॉल ॲड करायचं त्या बिकरमध्ये. मग DNA पेरिसिपेट आउट ॲज अ फाईन थ्रेड्स इन सस्पेन्शन आणि हे जर आयसोलेटेड प्युरिफाईड DNA आणि हे जे प्रोसेस आहे त्याला स्पूलिंग म्हणतात. स्पूनच्या हेल्पने स्पूलिंग, आयसोलेशन ऑफ DNA विथ द हेल्प ऑफ चिल्ड इथेनॉल स्पूलिंग म्हणतात. दुसरं एन्झाईम आहे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियेज म्हणजेच रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स. त्याचंच नाव मॉलिक्युलर नाईफ, मॉलिक्युलर सीझर्स किंवा मॉलिक्युलर स्कॅपल्स हे आहेत. दे कट DNA into fragments. They belong to class nuclease which digest nucleic acids म्हणजेच 3'5' फॉस्फोडायस्टर बॉन्ड्सला ब्रेक करतं. आता हे जे न्यूक्लियसेस आहेत ते 3 प्रकारचे असतात, एक्झोन्यूक्लियस, एंडोन्यूक्लियस आणि तिसरा रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. एक्झोन्यूक्लियस जे आहे ते कट DNA एंड्स ऑन 1 स्ट्रँड ओनली. एंडोन्यूक्लियस जे आहे ते कट इन इनर पार्ट ऑफ 1 स्ट्रँड ओनली, DNAच्या आतल्या एकच स्ट्रँडवर कट करतात. आणि रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस जे आहे ते इन्स्पेक्ट होल DNA अँड कट DNA ॲट पॅलिंड्रोनिम म्हणजेच रिस्ट्रिक्शन किंवा रिकॉग्निशन साईट इन बोथ एंड्स. आता रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसमध्ये आपण डिस्कवरी ऑफ RE बघू. 1963 मध्ये इट वॉज ऑब्झर्वड दॅट बॅक्टेरियाकडे 2 एन्झाईम कॉम्प्लेक्सेस आहेत. खरं तर हे रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत ते बॅक्टेरियल नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम आहे टू प्रोटेक्ट देमसेल्व्स फ्रॉम बॅक्टेरियोफेज इन्फेक्शन. ह्याच्यामध्ये काय होतं, ते एन्झाईम जे होतं ना ते DNA ऑफ व्हायरसला कट करून टाकत होतं पॅलिंड्रोनिम सिक्वेन्सला बघून. त्यामुळं रिस्ट्रिक्शन ऑफ ग्रोथ ऑफ बॅक्टेरियोफेज होत होतं, म्हणून याचं नाव रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स असं पडलं. आता मग प्रश्न उठते की बॅक्टेरियाकडे पण पॅलिंड्रोमिक सिक्वेन्सेस आहेत, तर मग तरी पण तिथं का कट झाले नाहीत, म्हणजे स्वतःचं बॅक्टेरियाचं सुसाईड का झालं नाही. तर 2 एन्झाईम कॉम्प्लेक्स होते, एक एन्झाईम कॉम्प्लेक्स रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स आणि दुसरं एन्झाईम कॉम्प्लेक्स होतं ते ॲड मिथाइल ग्रुप टू बॅक्टेरियल DNA विच प्रिव्हेंट बॅक्टेरियल सुसाईड. 900 पेक्षा जास्त रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स आर आयसोलेटेड फ्रॉम 230 स्ट्रेन्स ऑफ बॅक्टेरियल टिल डेट.
त्यातलं पण फर्स्ट डिस्कवरी जी होती ती 1963 झाली, पण फर्स्ट आयसोलेटेड रिस्ट्रिक्शन एन्झाईम 1938 मध्ये आहे. ते आहे हिंद 2 रिकॉग्नाइज अ स्पेसिफिक सिक्वेन्स हॅव्हिंग 6 बेस पेअर. हे 2024 PYQ आहे. आता नॉमेनक्लेचर ऑफ रिस्ट्रिक्शन एन्झाईम जे आहे ते कसं आहे बघू. जसं की आपण एक्झाम्पल घेऊ इको R1 मध्ये फर्स्ट लेटर आहे ई. ते नेहमी कॅपिटल असतं विच डिनोट्स जीनस. आता ई कोलायमध्ये ई इस्चरचिया दाखवतं. नंतर पुढचं सेकंड आणि थर्ड लेटर म्हणजे को हे स्मॉल असतात विच डिनोट स्पीसीज. आणि ह्याच्यामध्ये आता ई को मध्ये कोलाय दाखवतं. फोर्थ लेटर आहे ते कॅपिटल किंवा स्मॉल आहे विच डिनोट स्ट्रेन्स. जसं की इको R1 मध्ये RY 13 स्ट्रेन दाखवतं. आणि एकदम लास्टला रोमन नंबर असतं विच डिनोट्स ऑर्डर ऑफ डिस्कवरी. अजून एक एक्झाम्पल आहे हिंद 2 मध्ये H आहे ते हिमोफिलस जीनस दाखवतं. इन्फ्लुएन्झा स्पीसीज दाखवतं. डी वरनं RD स्ट्रेन दाखवतं. आणि सेकंड म्हणजे सेकंड डिस्कवरी ऑफ हिंद सिरीजमध्ये. आता हे रिस्ट्रिक्शन एन्झाईमचं वर्किंग कसं असतं तर ते 2 प्रकारचं, ब्लंट एंड कटिंग आणि दुसरं स्टिकी एंड कटिंग. ब्लंट एंड कटिंगमध्ये काय असतं, कट फॉस्फोडायस्टर बॉन्ड इन मिडल ऑफ सेंटर ऑफ पॅलिंड्रोमच्या एकदम सेंटरमध्ये कट मारतं. ह्याचं एक्झाम्पल आहे SMA1. आणि स्टिकी एंड कटिंगमध्ये काय होतं, कट DNA ऑन बोथ स्ट्रँड अ लिटिल अवे फ्रॉम सेंटर ऑफ पॅलिंड्रोम बाय ब्रेकिंग फॉस्फोडायस्टर बॉन्ड. इट कट बिटवीन सेम 2 न्यूक्लियोटाइड ऑन बोथ स्ट्रँड्स. ह्याचं एक्झाम्पल आहे इको R1 हिंद 2 वगैरे वगैरे. इको R1 मध्ये G आणि A च्या मध्ये कट मारतं. आता हे स्टिकी एंड कटिंगचा आपल्याला फायदा काय ते बघू. जर आपण बोथ फॉरेन्जिन अँड DNA आर कट विथ सेम RE तर मग भरपूर चान्स आहे की एकाच सोल्युशनमध्ये ते असले तर भरपूर चान्स आहे की ते त्यांचं स्टिकी एंड्स असल्यामुळं हायड्रोजन बॉन्ड्स तयार करून घेतील. हे स्टिकी एंड्स जे आहेत ते सिंगल स्टँडर्ड आहेत, ओव्हर हँगिंग आहेत, स्टॅगरिंग आहेत आणि त्यामुळे स्टिकी आहेत. आता हे जे स्टॅगरिंग एंड्स आहेत ते फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ देअर कॉम्प्लिमेंटरी कट काउंटर पार्ट्स. द स्टिकनेस फॅसिलिटेट्स ॲक्शन ऑफ DNA लायगेज एन्झाईम. त्यामुळंच फॉस्फोडायस्टर बॉन्ड परत एकदा फॉर्म होतं. हे तिसरं एन्झाईम आहे कुठलं, DNA लायगेज. त्यामुळंच RDNA फॉर्म होतं. NCERT मध्ये 3 एन्झाईम आणि त्यांचे पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स दिलेत. इको R1चं 5' to 3' मध्ये GAATTC. SMA1चं CCCGGG 5' to 3' मध्ये सांगालो. आणि हिंद 2चं GTCGAC. ह्याला असं पण लक्षात ठेवतं ते पहिले 3 अक्षर लक्षात ठेवलं तरी पण होतंय. इको R1चं GAA, नंतर SMA1चं CCC आणि हिंद 2चं GTC. आता हे सगळं आपण जे प्रोसेस केलं ते सगळं आपण एक बीकरमध्ये केलं आहे. आपल्याला डोळ्यांनी तर काहीच दिसत नाही आहे. मग आता सेपरेशन आणि आयसोलेशन ऑफ DNA फ्रॅगमेंट करायचं कसं, त्यासाठी प्रोसेस आहे ॲग्रोजेल इलेक्ट्रोफोरेसिस. ही जे ॲग्रोजेल आहे ती नॅचरल पॉलिमर आहे, पॉलिसॅकराइड आहे, ऑब्टेन्ड फ्रॉम रेड अल्गी, सीवीड्स जसं की ग्लॅसिलॅरिया आणि गेरिडियम. इट ॲक्ट ॲज अ मीडियम फॉर DNA मूवमेंट अँड हॅज सीलिंग इफेक्ट. त्यामुळंच DNA फ्रॅगमेंट्स मूव्ह करू शकतात. याच्यामध्ये काय निगेटिव्हली चार्ज कॅथोड आहे, त्याचं तिथं 4-5 वेल्स असतात. त्या वेल्समध्ये आपण बीकरमधलं सोल्युशन घालून ठेवलेलं आहे. आणि इकडं पॉझिटिव्ह ॲनोड आहे राईट साईडला. मग आता DNA फ्रॅगमेंट इज निगेटिव्हली चार्जड ड्यू टू फॉस्फेट अँड रन्स टुवर्ड्स पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणजेच ॲनोड. जेव्हा आपण करंट पास करतो तेव्हा DNA फ्रॅगमेंट सेपरेट्स ऑन द बेसिस ऑफ साईज, डेन्सिटी आणि मॉलिक्युलर वेट, नॉट ऑन द बेसिस ऑफ चार्ज. हे महत्त्वाचं पॉईंट आहे. स्मॉलर द फ्रॅगमेंट फार्दर इट मूव्स टुवर्ड्स ॲनोड.
large fragments towards cathode and smaller towards anode. DNA फ्रॅगमेंट्स, आता हे पण आपल्याला जे काय आपण करतोय ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही आहे. मग आता नेमकं ह्याचं व्हिज्युअलायझेशन करायचं कसं? वी कांट सी फ्रॅगमेंट्स इन विजिबल लाईट अँड विदाउट स्ट्रेनिंग. त्यामुळं DNA फ्रॅगमेंट्स आर व्हिज्युअलाइज्ड बाय ॲडिशन ऑफ इथिडियम ब्रोमाइड फॉलोड बाय UV रेज. ह्याच्यामुळं जे काही DNA फ्रॅगमेंट्स आहेत ते ब्राईट ऑरेंज बँड्समध्ये दिसतात. सेपरेटेड बँड्स कट ऑफ फ्रॉम ॲग्रोजेल अँड एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम जेल पीस बाय प्रोसेस ऑफ इल्युजन. डिझायर्ड बँड्सला आपण सेपरेट केलं, ॲग्रोजेलपासून कट ऑफ केलं आणि एक्स्ट्रॅक्टेड बाय द प्रोसेस ऑफ इल्युजन. आणि इथं इल्युजन आहे, पण मगाशी ते चिल्ड इथेनॉल घालून जे काढलं होतं त्याचं नाव स्पूलिंग होतं. इथं इल्युजन आहे. आता बाय जेल इलेक्ट्रोफोरेसिस वी कॅन चेक प्रोग्रेशन ऑफ डायजेस्टिव्ह ॲक्टिव्हिटी ऑफ रिस्ट्रिक्शन एन्झाईम.